वास्तू हे एक सायन्स आहे. वास्तू हे 5 एलिमेंट्स पासून बनलेलं आहे. अग्नी, जल, आकाश, वायू, पृथ्वी. तुमचे खर्च वाढणार. पैसा ठेवलाय तुम्ही, 2-5 रुपये सुद्धा नको तिथे. तिथे कोणता कलर पाहिजे तर तिथे येलो कलर पाहिजे. मी काय करेल तुमच्या व्ह्युअर्ससाठी, मी तुम्हाला एक इमेज देईल, तुम्ही ते दाखवा, म्हणजे सगळ्या व्ह्युअर्सला ते कळेल की कुठे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट आहे, कुठे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे. बरोबर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विजयश्री मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते मॅम. आपल्याला आज सांगणार आहे वास्तू आणि पैसा याचा संबंध कसा असतो, आणि आपल्या घरातली एखादी वास्तू जर चुकीच्या जागेवर असेल तर त्याचा आपल्या घरातल्या पैशावर, आपल्या अर्निंगवर कसा परिणाम होऊ शकतो, त्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला मॅम देणार आहे. तर मॅम, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तर मॅम, सगळ्यात पहिले वास्तू म्हणजे काय? तर वास्तू म्हणजे काय, तर वास्तू हे एक सायन्स आहे. ओके. म्हणजे असं नाही आहे की 4 किंवा 8 दिशा आहेत. वास्तू हे 5 एलिमेंट्स पासून बनलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, सृष्टी जी बनलेली आहे ती 5 तत्वापासून बनलेली आहे. बरोबर. म्हणजे काय, तर आपला एअर एलिमेंट म्हणजे वायू, अग्नी, जल, आकाश, वायू, पृथ्वी हे 5 तत्व आहेत. तर या 5 तत्वापासूनच सृष्टी बनलेली आहे आणि याच 5 तत्वापासून वास्तू बनलेला आहे. या 5 तत्वांमध्ये जेव्हा दोष निर्माण होतो त्यावेळेस वास्तू दोष होतो. ओके. आता जसं तुम्ही म्हणालात की पैसा जो आहे तो कोणाकडे टिकतोय, हे कोणाकडे टिकत नाही आहे. आणि मी म्हणेल मनी किंवा वेल्थ बद्दल आपण बोलताना एक मी सांगेल की 2 प्रकारे हे आपण याला डिवाइड करू शकतो. बरोबर. 2 भागांमध्ये आपण याला डिवाइड करू. एक तर जॉब करणारे वेगळे, एक्झॅक्टली, आणि बिझनेस वाल्यांकडे येणारा पैसा हा वेगळ्या प्रकारे येतो. बरोबर. आणि जॉब वाल्यांकडे येणारा वेगळा. जसा जॉब वाल्यांकडे मंथली येतो, बिझनेस वाल्यांकडे रोज पण येऊ शकतो किंवा एक 4 महिन्यानंतर. बिझनेस वाल्यांकडे अनलिमिटेड आपण म्हणू शकतो. असं फिक्स अमाऊंट नाही आहे की इतकंच येणार आहे. बरोबर. कधी खूप येतो, कधी कमी पण येतो. राईट. आणि ते कितीही ग्रो करू शकतात. पण तुमच्या जॉब मध्ये असं आहे की फिक्स आहे, जास्तीत जास्त काय असणार आहे तर इन्क्रीमेंट तुम्हाला मिळेल. ते पण प्रत्येक वर्षी होतं. ते प्रत्येक वर्षी प्रत्येक मंथली होऊ शकतं. ते आहे की प्रत्येक मंथली होत नाही, ते प्रत्येक वर्षी होतं. बरोबर. तर आता आपल्याला काय करणार, म्हणजे जे जॉब वाले आहेत या लोकांनी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी तर आपण सेव्हिंग करतोच. बरोबर. देन खर्च कमी करायचे आहेत, पण खर्च कमी होत नाही आहे. बरोबर. तर याच्यासाठी तुम्ही कोणती दिशा बघायला पाहिजे? ओके. तर याच्यासाठी तुम्ही साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. ओके. आता आपले व्ह्युअर्स बघणारे आहेत ते त्यांना असेल की हे काय आहे साऊथ ऑफ साऊथ. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट सगळ्यांना माहिती, फक्त दक्षिण दिशा, पण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. तर जेव्हा आपलं जे घर आहे हे 16 झोन्स मध्ये डिवाइड केल्या जातं वास्तू जेव्हा आपण करतो. तर त्याच्यासाठी प्रॉपर लेआउट पाहिजे आधी, म्हणजे प्लॅन पाहिजे तुमच्या घरचा. त्या घरावर आपण ग्रीड करतो, त्याचं मिडल काढून त्याची नॉर्थ प्रॉपर ट्रू नॉर्थ काढली जाते. ओके. म्हणजे परफेक्ट नॉर्थ काढलीच गेली पाहिजे. आणि त्याच्यावर आपण 16 ज्या डायरेक्शन्स आहेत तर त्याच्यातली ही एक डायरेक्शन आहे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, जी साऊथ म्हणजे दक्षिण आणि साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य याच्या मधातली आहे. ही दिशा जी आहे ही डिस्पोजलची दिशा आहे. आता डिस्पोजल म्हणजे काय, तर तिथे जे काही ठेवणार आहेत आपण ते डिस्पोज होणार आहे. ही दिशा परफेक्ट कशासाठी बनलेली आहे, तर टॉयलेट साठी बनलेली आहे ही दिशा. बरोबर. आता डिस्पोज आपण काय करतो, तिथे टॉयलेट मध्ये आपण काय करतो, डिस्पोज करतो. आणि या दिशामध्ये आपलं टॉयलेट नाही आहे, रूम आहे किंवा जे काही आपण ठेवलं एखादं फर्निचर आहे आणि तिथे तुम्ही तुमचा वॅलेट ठेवला, तुमचा फोटो आलाय किंवा तुमचे जॉबशी रिलेटेड तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत, बँकचे डॉक्युमेंट्स आहेत, भरपूर खर्च होणार. ओके. सॅलरी स्लिप्स आले, त्याच्यात ऑफर लेटर आले, इन्क्रीमेंट लेटर आलं, काहीच नको. साऊथ ऑफ साऊथ वेस्टला आपलं कोणताही डॉक्युमेंट नको रिलेटेड टू इम्पॉर्टंट लाईक करिअर वगैरे, पैशासोबत रिलेटेड. म्हणजे मी म्हणेल जे कोणते डॉक्युमेंट्स असेल ते तिथे नकोच. राईट. म्हणजे तुमचे गाडीचे पण डॉक्युमेंट तिथे नको. मॅम, हे जॉब वाल्यांसाठी फक्त की बिझनेस वाल्यांना? आता हे बिझनेस वाल्यांसाठी पण आहे. ओके. ही गोष्ट कारण बिझनेसचे पण डॉक्युमेंट्स आलेत. तर बिझनेस वाल्यांनी इथे ते डॉक्युमेंट्स ठेवायचीच नाही. कोणीच हे डॉक्युमेंट इथे ठेवायचे नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर फक्त तुम्ही इथे टॉयलेट करू शकता. ओके. आता पण तुम्ही म्हणाल आता आमचं तर टॉयलेट नाही आलेलं आहे, आमचं फर्निचर आहे, आम्ही मग इथे काय ठेवायचं आहे, तर तुम्हाला काय ठेवायचं ते तर मी सांगते. काय नाही ठेवायचं तर सगळ्यात आधी तुमचा फोटो नको. बरोबर.
आपण बऱ्याचदा असं म्हणतो की साऊथ वेस्टला फोटो अल्बम ठेवावा, पण तो साऊथ वेस्ट नसताना जर तो साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आला तर तुमचे रिलेशन्स मध्ये प्रॉब्लेम येणारच. तुम्ही डिस्पोज मध्ये जाणार, म्हणजे तुमचे खर्च वाढणार. पैसा ठेवलाय तुम्ही, 2-5 रुपये सुद्धा नको तिथे. अरे बापरे, ते पण नको, तुम्हाला मोठा खर्च येणारच आहे. बरोबर, तर तो नको. आता तिथे एअर एलिमेंट बिलकुल नको. आता जसं मी आधीच म्हटलं 5 तत्वापासून बनलेलं आहे. एअर एलिमेंट म्हणजे वायू. एअर एलिमेंट हे म्हणजे ग्रीन कलर येईल, म्हणजे तिथे प्लांट्स नको. कारण प्लांट्स ऑक्सिजन सोडतात, कार्बन ऑक्सिजन देतात आपल्याला. बरोबर, तिथे प्लांट्स नको, ती एअर एलिमेंट मध्ये येतात. बरोबर. ग्रीन कलर नको. इनफॅक्ट तुमचे पडदे पण असेल की जे ग्रीन कलरचे असतील ते तुम्ही तिथून काढून टाका. डायरेक्ट काढायचे, असं नाही आताच घेतले नवीनच. डिरेक्शन जी तुम्ही सांगितली साऊथ ऑफ साऊथ वेस्टला ग्रीन बिलकुल नको. तिथे कोणता कलर पाहिजे तर तिथे येलो कलर पाहिजे. येलो कलर तिथे चालेल का, तर तो पृथ्वी तत्व आहे, तर तिथे येलो कलर आपल्याला चालेल. तिथे तुम्ही येलो कलरचं काही ठेवू शकता, तुम्हाला जे ठेवायचं आहे. नेक्स्ट डायरेक्शन जी आहे, जी इम्पॉर्टंट आहे, ती वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. ही जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन तुमची सेव्हिंग्सची आहे. तर ह्या डायरेक्शन मध्ये आता तुम्हाला रेड नको. मॅम, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे हा मराठीत जर आपण बोललं तर हा पश्चिमेचा, म्हणजे पश्चिम आणि नैऋत्यच्या मधातला. वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट डायरेक्शन जी आहे ती आहे सेव्हिंग्सची डायरेक्शन. म्हणजे तिथे तुम्ही पैसा सेव्ह करा, म्हणजे तुम्ही तिथे ठेवा, तुमची तिजोरी ठेवा. इथे फायर एलिमेंट नको. आता फायर एलिमेंट म्हणजे काय, तर आपला गॅस स्टोव्ह नको इथे. तर किचन आलंय पण तिथे गॅस स्टोव्ह यायला नको. ट्रायंग्युलर शेपचं काहीही नको आणि रेड कलर नको. जर हे आला तर तुमची सेव्हिंग होणारच नाही. बरोबर, सेव्हिंग ही जाणारच आहे, पैसा जाईलच. तर आपलं माहिती आहे, आपण जॉब वाले आहोत, आपल्याला फिक्स इन्कम आहे, तर आपण एकतर सेव्हिंग करतो आणि खर्च कमी करतो. बरोबर, तर ज्याच्याने आपल्याकडे थोडा तरी अमाऊंट राहील. बरोबर. आता आलो आहोत आपण, बिझनेस आहे तुमचा, व्यापार आहे. बरोबर. तर बिझनेस साठी वाल्यांसाठी डायरेक्शन, बेस्ट डायरेक्शन जी आहे ती नॉर्थची डायरेक्शन आहे. नॉर्थ, उत्तर जी वॉटर एलिमेंट आहे. उत्तरेची दिशा ही जी असते ही असते ऑपॉर्च्युनिटीसाठी. म्हणजे तुम्हाला नवनवीन क्लायंट्स मिळतील, तुमचा बिझनेस वाढेल, नवीन लोकांशी तुमची ओळख होईल की जेणेकरून तुमचा बिझनेस वाढणार आहे. नेक्स्ट सेकंड जी येते ती साऊथ ईस्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आग्नेय. तर आग्नेय दिशा जी असते ती लिक्विडिटी, कॅश फ्लो साठी असते. इथे तुम्हाला रेड कलर असायला पाहिजे, कारण ती आग्नेय दिशा आहे. मॅम, मग आता जसं तुम्ही मला सांगताय की रेड कलर असायला हवा, मग मी असं कोणतं तरी डेकोरेटिव्ह एक पॉट आणलं पाहिजे किंवा तुम्ही डेकोरेटिव्ह पॉट ठेवा किंवा तुम्ही फ्रेम ठेवा. फ्रेम मी म्हणणार नाही, कारण फ्रेम म्हणण्यापेक्षा त्याच्यावर मग पेंटिंग्स आल्या, तुम्ही कोणत्या पेंटिंग, मग त्याच्यात परत जर कोणी हॉर्स यूज करतंय, कोणी काही, मग ते परत वेगळाच टॉपिक आहे तो. त्याच्यावर पण एकदा आपण करूया डिस्कस. नक्की. पण इथे रेड म्हणजे तुम्ही रेड पडदे लावू शकता. जर तुमचा किचन आलेला आहे तर तुम्ही रेड किंवा ब्राऊन कलरचा जो कट्टा येतो तो तुम्ही तिथे यूज करू शकता. रेड मॅट यूज करू शकता. जर बेडरूम आहे तर रेड कलरची बेडशीट तुम्ही तिथे यूज करू शकता. ऍक्च्युली साऊथ ईस्टला बेडरूम नको, पण आली आहे तर मग तिथे कोण झोपतंय त्याप्रमाणे तिथे त्या बेडशीट आपण यूज करायला पाहिजे. पण आता आपण मनी बद्दल बोलतोय तर मी एक म्हणेल की ज्याप्रमाणे साऊथ ईस्टला रेड पाहिजे तसंच नॉर्थला जे आहे ते ब्लू पाहिजे. तर नॉर्थला ब्लू पाहिजे, पण रेड नको. येलो नको. येलो एकदाचा थोडाफार लाईट लेमन येलो चालेल, पण रेड बिलकुल नको. आता प्रश्न हा येत असेल, इथे रेड नको, इथे ब्लू नको, तर हे का? तर मी आता सांगितलं की नॉर्थ ही जी आहे ही वॉटर एलिमेंट आहे. बरोबर. आणि रेड मध्ये फायर एलिमेंट येते. तर आता जर फायर मध्ये मी वॉटर एलिमेंट आणलं तर काय होणार आहे? फायर बुजेल, आग बुजणार आहे. म्हणजे लिक्विडिटी कमी होईल, कॅश फ्लो कमी होईल. बिझनेस वाला म्हणेल की अरे अपॉर्च्युनिटीज तर येत आहेत, पण माझा पैसा अडकतो आहे. रोज जे यायला पाहिजे, ज्यांचा रोज येणारा गल्ला येणारा असेल, कोणाचं काम तसं असेल बिझनेस, तर तो रोज येत नाही आहे. एक फ्लो जो असतो पैशाचा येण्या जाण्याचा तो कुठेतरी थांबलेला आहे, स्टक झालेला आहे. समोरची पार्टी पैसा देत नाहीये परत,
अडकलेला आहे किंवा कोणाला उधारीने दिलेली उधारी परत येत नाहीये, म्हणजे त्यांनी आपली साऊथ ईस्ट बघायलाच पाहिजे की साऊथ ईस्टला म्हणजे आग्नेय दिशेला त्यांनी कुठे काही ब्लू आहे का, ब्लॅक आहे का. तर ह्या दोन गोष्टी तर आधी बघायलाच पाहिजे की वॉटर एलिमेंट तिथे काही आलेलं आहे का, किंवा पाणीने भरलेलं कुठे काही ठेवलेलं आहे का, किंवा टॉयलेट आहे का. तर ती दिशा जर डिस्टर्ब असेल तर मग हा प्रॉब्लेम येईलच. मॅम मग आता तुम्ही जसं सांगितलं तर आता पुण्यात, आता आपण पुण्यात आहे ऑब्व्हियसली, तर मोस्टली जे लोक आहेत तर ते भाड्याच्या रेंटेड हाऊसमध्ये राहतात. मग तिथे जर या गोष्टी असतील जसं टॉयलेट आलेलं असेल तर मग त्याच्याच वर रेमेडी काय असू शकते? आता जसं साऊथ ईस्टला तुमची टॉयलेट आलेली आहे तर इतकी छोटीशी रेमेडी आहे की तुमच्या ओनरला कळणार पण नाही. काही नाही, त्यांनी आपली जी सीट असते, आपली कमोड आहे, त्याच्या पूर्ण तिन्ही बाजूला रेड कलरची पट्टी मारून घ्यायची. त्या रेड कलरची त्यांनी पट्टी मारली तर ते बॅलन्स होईल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. कुठेही काहीही तोडफोड करायची गरज नाही आहे. आणि ती तुम्हाला अमेझॉनवर कधी कुठेही मिळून जाईल. अमेझॉनवर फक्त जस्ट तुम्ही टाकायचं आहे वास्तू स्ट्रिप्स, रेड, ब्लू, ग्रीन, व्हाईट या सगळ्या स्ट्रिप्स तिथे मिळतात. तुम्ही आणायच्या आहेत त्या आणि त्या तिन्ही बाजूला तुम्ही लावून घ्यायच्या. इंडियन असेल तर इंडियनच्या चारी बाजूला लावायचं आहे, वेस्टर्न असेल तर आपल्या तिन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे. बरोबर. तर मी बाथरूम म्हणत नाहीये, ती सीट जिथे असते एक्झॅक्टली कमोड त्याच्या बाजूला अशी तुम्हाला लावून घ्यायची आणि ती आपल्याला नंतर काढता पण येईल की म्हणजे ओनरला पण काही त्रास नाही आहे. आणि तुम्ही बऱ्याच जणांना हा पण एक इश्यू असतो, आम्ही तर रेंटेड घरात राहतो आहे, आम्हाला कुठे आणि नाही आम्हाला वास्तू पण काही इफेक्ट करणार नाही कारण आमचं स्वतःचं घर नाही आहे, हा एक प्रश्न येतो मनात येतो. तर असं नाहीये, तुम्ही तिथे 1 वर्षापासून राहत आहात तर तिथल्या ज्या एनर्जीज आहेत त्या तुमच्यावर काम करतात. तर हा रेंटेड आहे, हा माझा नाही आहे, तर असं होत नाही. तुम्ही तिथे राहताय, तुम्ही स्वतः तिथे एनर्जी त्या बिल्ड करता आहात. बरोबर. तर त्यामुळे तिथला इफेक्ट तुम्हाला येणारच आहे, नक्कीच येणार आहे. तर आता आपला जो थर्ड पॉइंट आहे बिझनेस वाल्यांसाठी की एक दिशा मी सांगितली आहे नॉर्थची, दुसरी सेकंड सांगितली आहे साऊथ ईस्ट की साऊथ ईस्ट, आणि थर्ड जी आहे ती वेस्ट खूप इम्पॉर्टंट डायरेक्शन आहे बिझनेस वाल्यांसाठी. सगळ्यांसाठीच, फक्त नॉट ओनली बिझनेस, जॉब वाल्यांसाठी पण, कारण इट्स अ गेनची दिशा आहे ही वेस्टची दिशा. आधी असं होतं वेस्ट म्हणजे वेस्ट, असं नाही आहे. वेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. वेस्ट ही गेनची दिशा आहे. तुम्हाला गेन देते ती. तुम्हाला जे काही तुम्हाला डबल करायचं आहे ते तुम्ही वेस्टला ठेवा. ऑब्विसली सगळ्यांना पैसा डबल करायचा आहे, तर असं नाही, कर्म पण करायची आहेत तुम्हाला, कामं पण करायची आहेत तुम्हाला, म्हणजे रेमेडीज करायच्या आणि आपण घरी बसून राहायचं त्याला तसा अर्थ नाही. पण या रेमेडीज केल्यानंतर तुम्हाला पण उत्साह येतो, प्रोत्साहन मिळते, काम करण्याची हार्डवर्क करायची एक स्फूर्ती निर्माण होते. आणि त्यासोबत म्हणजे कसं आहे की एकीकडे तुम्ही लक निर्माण करता. या रेमेडीज जेव्हा करता तुम्ही तर लक निर्माण करता, कारण हार्डवर्क करतायत पण लक नसेल तर आपल्याला सक्सेस मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही या रेमेडीज करतात एकदम मनापासून तर तेव्हा लक निर्माण होतात तुम्हाला आणि आपले जे प्रॉब्लेम हर्डल्स आहेत ते सॉल्व्ह होतात. करेक्ट. तर वेस्टला तुम्ही तुमचे जे काही तिजोरीच म्हणा, आपण तिजोरी म्हणूया की तिजोरी तुम्ही तिथे ठेवू शकता. तुमचे जे काही आहे सेव्हिंग्ज आहेत ते तुम्ही तिथे ठेवा. काहीही ठेवता येत नसेल तर मी म्हणेल फक्त 500ची नोट घ्यायची आहे, वेस्टला चिपकवून द्या आणि बघा. बघा मॅजिक की तुम्हाला ती कधीच काढावी लागणार नाही, तुम्हाला पैसा येत राहणार. फक्त कर्म मात्र करावे लागणार, हार्डवर्क करावे लागणार आहे. म्हणजे नाही आता मी काहीच करणार नाही, मी बसून राहणार, तर तसं शक्य नाही आहे. काम करावंच लागणार आहे. तुमची कामं डबल होतील, बिझनेस डबल होईल. अजून एक रेमेडी, नॉर्थला तुम्ही ब्लू कलरचा पॉट घ्या, त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि मनी प्लांट लावायचं आहे. नॉर्थ साईडला. तर याच्याने ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढतील, कस्टमर्स येतील, क्लायंट्स वाढतील. तर आता जॉबवाले म्हणतील की आम्हाला ही रेमेडी हवी आहे, तर जॉबवाल्यांसाठी पण एक छान रेमेडी सांगते मी. तर नॉर्थ वेस्ट, म्हणजे नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थच्या मधात
बरोबर, जी डायरेक्शन येते नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट, ही अट्रॅक्शनची डायरेक्शन आहे. तुम्ही इथे अट्रॅक्ट होतं, काही ठेवलेलं अट्रॅक्ट होतं. तर इथे आपले सिल्वर, चांदी जी असते, चांदीची लक्ष्मीची मूर्ती तुम्ही प्रॉपरली तिथे ठेवा आणि सी द मॅजिक. हे मॅम जॉबवाल्यांनीच करायचं? हे सगळे करू शकतात. जॉबवाल्यांना जास्त फायदा होईल. का होणार आहे? कारण आपल्याला जॉबवाल्यांकडे हे काय ऑपॉर्च्युनिटीज काय असतात, तर एक तर आपल्याला जॉबच करायचा आहे, आपल्या तो फिक्स अमाऊंटचीच आपल्याला चेक येणार आहे. इन्क्रीमेंट आलं तर वर्षातून एकदाच येतो. आणि आपल्याला जर पैसा आपल्याला जमवायचा असेल तर दोनच असतात, एक तर खर्च कमी करा आणि सेव्हिंग करा. बरोबर. आणि आज जे आहे की खर्च हा होतच राहतो आणि सेव्हिंग काही कमी होत नाही, म्हणजे होतच नाही. आणि जितकी मोठी सिटी मॅम तितका खर्च जास्त. झोमॅटो आलाय, ब्लिंकिट आलाय की आपण घराच्या बाहेरच नाही जात, सगळं ऑनलाईन मागवतो. डबल पैसे पे करतो पण ऑनलाईन मागवतो. ही जी वृत्ती आहे ही कमी होते, ते स्टॉप होते. जेव्हा तुम्ही या रेमेडीज करतात ना, तर आपोआप कमी होतात की नको मी जाऊन घेऊन येतो. म्हणजे तुमचे पैसे वाचलेच. आणि आपण जेव्हा असं म्हणतो की अरे खर्च तर माझा होत नाही, आमचं रुटीनचं आहे, जेव्हा आपण बसून त्याच्यावर काम करतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की नाही, आपला इथे हा खर्च एक्स्ट्रा होतो आहे. बरोबर आहे, इथे हा खर्च व्हायला नको, इट्स एक्स्ट्रा. कधी काय होतं तर कधी आपण गाडीच खराब होते आपली, आले एक्स्ट्रा खर्च आला आपला. म्हणजे असे छोटे छोटे गोष्टी होतात आपल्यासोबत, ज्याचा परिणाम पैशांवरच होतो. तर जेव्हा वास्तूमध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, वास्तू दोष निर्माण होतात, तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मग आपला खर्च होत राहतो. आणि त्याच्यावर जर आपण या रेमेडीज केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होणारच आहे आणि पैसा येणारच. एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मोस्टली तर आजकाल पुण्यात जे लोक घरं घेतात, म्हणजे आता मी येतो जळगावमधून, आमच्याकडचे लोक पुण्यात येतात. आम्ही सगळ्यात पहिले इथं काय करतो, जॉबला लागल्यानंतर तर आम्ही घर बुक करतो. मग आमच्यावर येतं कर्ज, आम्ही अर्ध डाऊन पेमेंट भरतो, अर्ध आम्ही कर्ज काढतो. हे तर नॉर्मल झालं की हे ऑब्विसली सगळे लोक करतात. तुम्ही काय, आम्ही काय, आपण सगळे करतो. बट अशी काही लोक आहे की ज्यांच्यावर आजकाल PL झालेले, पर्सनल लोन, ते लोक लोन घेतात बिकॉज ऑफ त्यांच्या ऍडिक्शनमुळे त्यांच्यावर लोन येतं. बिकॉज ऑफ त्यांना कार घ्यायची तर त्यांच्यावर लोन येऊन गेलं, शौक म्हणून, म्हणजे शौक म्हणून गेलं. तर ते जे लोन आता झालेलं आहे त्या लोकांनी ते कसं, म्हणजे ते लवकर सुटका करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करा? तर आता याच्यासाठी जी आहे दिशा जी आहे ही नॉर्थ वेस्टची दिशा आहे. नॉर्थ वेस्टची दिशा ही सपोर्टची दिशा आहे, बँक सपोर्टची दिशा आहे. तर यांचे लोनचे डॉक्युमेंट्स म्हणा, हे बँकचे डॉक्युमेंट्स ते इथे ते नॉर्थ वेस्टला ठेवू शकतात. इथे ठेवून त्याच्यानंतर मी आता ज्या ज्या रेमेडीज सांगितलेल्या आहे, खर्चाच्या रेमेडीज सांगितलेल्या आहेत, त्याच्यानंतर सेव्हिंगच्या रेमेडीज सांगितलेल्या आहेत, पैसा कसा वाढवायचा त्याच्या रेमेडीज, ते आपण त्यांनी सोबत त्या करायला पाहिजे. आणि अजून एक आहे की याच्यासोबत तुम्ही तुमची कुंडली जी असते ती पण एकदा बघून घ्यावी. कारण बऱ्याचदा असं होतं, जसं आता तुम्ही म्हणाला की झोमॅटोवरनं बोलवतो, याच्यावरनं बोलवतो, तर आता तुम्ही पण बर्गर मागवला, मी पण मागवला, आपण दोघांनी ते आज पार्टी केली, तुम्हाला त्रास नाही झाला पण मला त्रास झाला, ते खाल्ल्याने मला त्रास झाला. तर तुम्हाला का नाही झाला? कारण तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होती, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही स्ट्रॉंग होती, माझी नव्हती. त्याचप्रमाणे कुंडली पण आणि वास्तू दोन्ही सोबत काम करतात. बऱ्याचदा असं होतं की आता काही म्हणतील की माझ्या तर साऊथ वेस्टला आहे टॉयलेट, पण आम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही आहे. तर आता होत नाहीये, आज होत नाही, कारण आज तुमची कुंडली त्याला साथ देते, स्ट्रॉंग आहात. बरोबर, जसं ते केतू, गुरु वगैरे या गोष्टी आज तुमच्यावर चांगल्या, त्यामुळे तुम्हाला ते फरक पडतो. आज तुमची इम्युनिटी ही चांगली आहे, त्यामुळे तुम्हाला काही त्रास झालेला नाहीये. बरोबर. पण ती हळूहळू जेव्हा कमी होईल, वीक होईल, तो त्रास सुरू होऊन जाईल, तो त्रास सुरू होईल. आणि मला आता झाला, कारण मला साथ दिलेली नाही. तर आज माझी कुंडली ही वीक असल्यामुळे मला वास्तूचा लगेच मला वास्तू जे माझे दोष आहेत वास्तूमध्ये, त्यामुळे मला प्रॉब्लेम झाले. तर हा कॉमन क्वेश्चन असतो बऱ्याच आजची जी पिढी आहे त्यांच्या तर असतोच की आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो, आता आमचा 201 आहे, मग 301, मग 401, सगळे फ्लॅट्स तर सारखेच आहेत, मग सगळ्यांना का इश्यू येत नाहीये, मनी प्रॉब्लेम मग आम्हालाच का आहे? बरोबर. तर त्याच्यासाठी हे एक एक्झॅक्टली, तुमची रास वेगळी, तुमचं हे वेगळं, तुमची कुंडली ऑल दिस थिंग्स आर कनेक्टेड. आणि त्याच्यानंतर सेकंड म्हणजे तुमचा लाईव्ह वास्तू.
लाईव्ह वास्तू म्हणजे काय, तर जसं मी आता तुम्हाला म्हटलेलं की इथे रेड कलरच पाहिजे, तर त्यांच्या घरात इथे रेड कलरच असेल, काही ना असू दे एक पॉटच आला असेल, करेक्ट, किंवा कुणाचं फर्निचर त्या कलरचं असू शकतं. फर्निचर खूप इम्पॉर्टंट, म्हणजे कलर ऑफ फर्निचर पण फर्निचर खूप काम करतं. खूप मॅम जर कुणी आता घर करत असेल आणि फर्निचर करायचं आणि त्यांना कन्सल्ट करायचंय तुमच्यासोबत, तर ते नक्कीच करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये तर नंबर दिलाच तुमचा, बट ऍक्च्युअली म्हणजे खूप छोट्या गोष्टी हे करायचं. त्याच्याने काय होतं की तुम्हाला जे फ्युचर मध्ये नुकसान होणार नाही होणार, ते तुम्हाला होणार नाही आणि त्याचा खूप फायदा होईल. एक्झॅक्टली, त्याचा फायदा. आणि मी माझ्या कोर्सेसमध्ये माझ्या स्टुडंटला ते शिकवते की मॅक्झिमम तुम्ही तुमच्या क्लायंटला अशा रेमेडीज द्या की त्यांना वेगळं काहीतरी विकत आणायची गरज नको. त्यांच्या फर्निचरचा कलर, त्यांच्या मॅट, आपण ज्या डोअर मॅट टाकतो, काही फ्लॉवर पॉट्स आहेत, कर्टन्स आहेत, इनफॅक्ट आपण जे फ्लोरिंग आहे त्याच्या पण कलर्स तुम्ही तसे यूज केले तरी तुम्हाला तिथला इफेक्ट मिळतो. बरोबर आहे. तर गाईज, जर तुम्ही ॲक्च्युली जर आता तुमचं फर्निचर करत असाल किंवा तुमचं घर मिळणार असेल 6-7 महिन्यात, तर एक म्हणजे कसं असं फर्निचर तर आपण करतोच, बट जर तुम्ही मॅमसोबत कन्सल्ट करून जर तुमचं फर्निचर केला तर तुम्ही कलर कॉम्बिनेशनने तुमच्याकडे येणार ज्या अडचणी आहे इन केस ऑफ मनी किंवा मॅम पॅरेंटिंगबद्दल पण त्यांचं खूप चांगलं आहे, ॲडिक्शन वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात, तर यावर तुम्ही सोल्युशन मिळवू शकता. तर हे एक चांगलं मॅम होऊ शकतं प्रत्येकासाठी. नक्कीच नक्कीच, आणि मी नक्कीच मदत करेल त्यांना, आणि त्यांना पण जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. ऑब्वियस मॅम, जेव्हा आपण पैशाची गोष्ट करतो तर भरपूर लोक काय करतात की म्हणजे आपले जे गणपती आहे, आपलं दैवत आपण मानतो गणपती, तर गणपतीचा एक फ्रेम घराच्या बाहेर लावतात, बाहेर म्हणजे पुन्हा डोअरच्या वर एंट्रन्सला लावतात, तर त्याच्याने पैशावर परिणाम होऊ शकतो काही, की कोण म्हणजे त्याचा इफेक्ट काय वाटतो तुम्हाला, बरोबर की चुकीचं? गणपती एंट्रन्सला लावणं हे टोटली चुकीचं आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे ती स्टोरी, जेव्हा पार्वतीजींनी गणपतीला ॲज अ बाहेर म्हणजे थांबवलेलं होतं, त्यावेळेस काय काय झालेलं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि गणपती हे काही पहरेदार आहेत का? बरोबर, त्यांना का आपण बाहेर ठेवावं? बरोबर. तर जेव्हा तुम्ही गणपतीला बाहेर लावता तर त्यांचा जो पार्श्व भाग आहे तो तुमच्या घराकडे येतो, पाठ फिरवली, म्हणजे हा असा गणपती, हे इथून तुमचं घर आहे तर त्यांचा पार्श्वपाठ तुमच्या घराकडे दिसतोय, आणि गणपतीच्या पार्श्वपाठाला जो आहे ती दरिद्रता असते. तर हे कम्प्लीट चुकीचं आहे. गणपती जो ठेवायचा ना, जर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज वाढवायच्या आहेत तर नॉर्थला ठेवा तुम्ही. ओके, म्हणजे तुमचे अपॉर्च्युनिटीज वाढतील. बरोबर. म्हणजे आणि कोणी दिलेला असेल तर तो तर बेस्टच, नॉर्थला, नॉर्थला ठेवलेला बेस्ट असतो. कारण तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक कामाची सुरुवात ही आपण गणपती, म्हणजे स्टार्टिंग जी आहे ती गणपतीपासून होतीये. तर तुम्ही तुमचं आज ऑफिस ओपन करता आहेत किंवा तुम्ही जॉबला जाता, तुमचं तिथे डेस्क असतो, तिथे गणपती ठेवा. बघून घ्या तुमच्या डेस्कच्या त्यातल्या त्यात की मी कुठे ठेवला तर मला बरं वाटतं आहे, बरोबर. तर तिथे तुम्ही गणपती ठेवा, तुम्हाला त्याचे छान रिझल्ट मिळतात. गणपती नॉर्थला ठेवला तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळेल. ईस्टला ठेवलेत, तुमचं असं काम आहे की ज्याच्यामध्ये लोकांशी तुम्हाला कम्युनिकेट करावं लागतं, कॉन्टॅक्ट तुमचे वाढायला पाहिजे. बरोबर. जसं पॉलिटिशियन्स झालेत, तर याच्यामध्ये कसं असतं की यांना त्यांना जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट पाहिजे, तर त्यांनी ईस्टला ठेवायचं आहे. मॅम ईस्टला म्हणजे मग म्हणजे ईस्ट, म्हणजे त्या ईस्टला ठेवायचं. फॉर एक्झाम्पल ही ईस्ट आहे तर इथे यांना ठेवायचं आहे, त्यांचा चेहरा वेस्टला येईल. बरोबर, नक्कीच. तर तो तसा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही साऊथला ठेवला तर तुम्ही थोडं रिलॅक्स व्हाल, तुम्हाला ज्या झोपेचे वगैरे प्रॉब्लेम्स येत असेल तर ते येणार नाही आहे. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर तो निघून जाईल. मुलं असतील घरात लहान तर त्यांच्यामध्ये करेज येईल. आणि वेस्टला ठेवला तर तुमचे गेन्स लवकर वाढतील, अजून वाढते. तर तुम्ही ही गणपतीची ही खूप छान रेमेडी आहे आणि प्रत्येक जण करू शकतो. तर तुम्ही ती करून बघा. आपल्या घरातच ठेवायचा, गणपतीला मध्येच ठेवायचा, बाहेर तर तुम्ही नॉर्थला ठेवा किंवा ईस्टला जर ठेवायचंच असेल तर. अदरवाईज काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही इथे ठेवा. बरोबर. पण जे एंट्रन्सला ठेवलं आहे ते तुम्ही लगेच काढून टाका आणि त्यांना विसर्जित करा.
विसर्जित करायची ती विसर्जित मूर्ती. करून टाका ती मूर्ती. किंवा हल्ली मी बघितलंय टाइल्स लावतात, टाइल्स लावलेली असते, तर ती जी काही आहे त्याचं प्रॉपरली विधी विधानाने त्यांना पाण्यामध्ये विसर्जित करा, कुठे ठेवू नको. म्हणजे हा, तुम्ही ओम लावू शकता, ओम लावायचा, तुम्ही त्रिशूल लावू शकता, तुम्ही स्वस्तिक लावू शकता, बरोबर, किंवा हे तिन्ही आहेत ते लावू शकता. तुमची एंट्रन्स कशी आहे, कोणत्या दिशेला आहे, त्यानुसार तुम्ही त्या कलरचा तिथे स्वस्तिक काढून तुमच्या दारावर लावू शकतो. राईट मॅम. भरपूर लोक असतात की त्यांना हेल्थ इश्यूज असतात आणि त्यांचा जो पैसा आहे ना तो मोस्टली हॉस्पिटलमध्येच जातो. की ते जर म्हणजे एक ऍक्सिडेंटल काही असलं किंवा एज म्हणजे म्हातारे लोक असतात, म्हातारे असा किंवा लहान मुलं असू दे, किंवा आपल्यासारख्या एजची मुलं आहेत, त्यांच्या घरात आपल्या एजची माणसं आहेत, त्यांना पण त्रास होतो सारखं. जास्त करून हेल्थ मध्येच पैसा जातो, तर मग हॉस्पिटलमध्ये तर त्याला काय करू शकतात? त्याच्यासाठी सगळ्यात आधी त्यांनी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा, घरातली ईशान्य दिशा बघावी लागेल. आणि ईशान्य दिशेमध्ये जर बाथरूम आलेलं असेल किंवा किचन आलेलं आहे, तर या दोन याला रेमेडी नाही आहे. आणि ह्या दोन असतील ईशान्य दिशेला तर हे प्रॉब्लेम्स येतीलच, की त्यांचा सारखं त्यांची जी पैसा आहे हा मेडिकलमध्ये खर्च होणार. ईशान्य दिशेला बाथरूम किंवा जे वॉशरूम आपलं ते नको, बिलकुल नको. या गोष्टींना रेमेडीज पण नाही आहे, या नाही आहे. बरेच जण म्हणतात की आपण रेमेडीज करून त्याचा काही थोडा रिझल्ट मिळू शकतो. तर तो मी याच्या आधी जसं म्हटलं आहे की तुमची कुंडली किती साथ देते त्याच्यावर, ते त्याच्यावर आहे. पण परफेक्ट ईशान्येमध्ये जर आलेलं असेल ना, मग तर काहीच करू शकत नाही आपण. तुम्हाला सारखं चालू असणार आहे, कारण ईशान्य दिशा ही जी आहे ती वास्तू पुरुषाचं तिथे डोकं आलेलं आहे. तर डोक्यावर भार आलेला, तुमच्या डोक्यावर मी काही भार ठेवून दिला, आता एखादा इथला हा पॉट ठेवून दिला मी तुमच्या डोक्यावर, तुम्ही किती वेळ ठेवू शकणार आहात? त्याच्यानंतर तुम्हाला त्रास होणारच आहे. त्याला मी काही रेमेडी करू शकते का? नाही. ते काढून घ्यायचंय तिथे, तोच एक रेमेडी आहे. तर आता नॉर्थ ईस्टला जर तुमचं किचन आलेलं आहे तर आपण एक करू शकतो की किचन हा मोठा आहे, त्यातल्या त्यात आपला गॅस स्टोव्ह जो आहे तो ईस्टला थोडा सरकवू शकतो का ते बघायला पाहिजे. आणि मग तो ईस्टला घेऊन त्याच्या खाली ग्रीन कलरचा ओटा ठेवायचा. बडोदरा ग्रीन म्हणून येतो, किंवा ग्रीन पेंट करा तुम्ही. ग्रीन कलरचं तुम्ही काही त्या आपल्या गॅस स्टोव्हच्या खाली तुम्ही ठेवू शकता. आणि मग तुम्ही तो किचन यूज करू शकता. तर तिथून तुम्हाला मेडिकल इश्यूज तुमचे कमी होतील. अजून दुसरं असं आहे की तुमचे मेडिकलच्या ज्या फाईल्स आहेत, तुमचे मेडिसिन्स आहेत, त्या तुम्ही नॉर्थ ईस्टला ठेवा ज्या रेग्युलर आहेत, किंवा तुम्ही त्या वेस्टला पण ठेवू शकता. जर जागा नाही, मेडिकल फाईल्स आहेत. आणि मी तर एक म्हणेन, मी बऱ्याच घरांमध्ये मी बघते जेव्हा मी वास्तू व्हिजिटला जाते, तर एक 2-2 वर्ष जुने ठेवलेले असतात त्यांचे ब्लड रिपोर्ट, सगळे रिपोर्ट्स नाही म्हणे कामात येतात. तर नको. आजकाल तर इतक्या ऍप आलेले आहेत की तुम्ही ते ऍप मध्ये सगळं डेटा. तर जर 6 महिन्यापर्यंतच तुम्ही ठेवा, त्याच्यानंतर ते डिस्कार्ड करा. आणि जुना डेटा नको का मॅम? जुना डेटा नका ठेवू. ऍप मध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा, डॉक्टरांकडे सेव्ह करून ठेवा. बरेच आहेत आजकाल असे ऍप पण आहेत की ज्याच्यामध्ये तुमचे सगळे जे लॅबचे डेटा तुम्ही ठेवू शकता. ब्लड रिपोर्ट्स आहेत, एक्सरे रिपोर्ट्स आहेत, त्या तुम्ही ठेवू शकता. तर त्या ॲपमध्ये ठेवा. पण घरात 6 महिन्यापर्यंतच तुम्ही ठेवू शकता. अननेसेसरी 1-1.5 वर्ष जुनं ते मग ते अट्रॅक्ट करतं. मग सारखं ते अट्रॅक्ट करणार, त्या निगेटिव्ह गोष्टी त्या अट्रॅक्ट करणार आहेत. तर त्यामुळे तुमच्या मेडिकल फाईल्स ज्या आहेत, कारण जसं मी म्हटलं सेव्हिंगची दिशा आहे, बरोबर, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, तुम्ही तिथे पण मेडिसिन ठेवून बघा, तुम्हाला इफेक्ट मिळेल. तर खूप जो खर्च होतोय तो कुठेतरी कमी होईल. मॅम जर मेडिसिन ठेवला तर, सेव्हिंगच्या दिशेला तर मेडिसिन ठेवल्या तर सेव्ह होतील, मेडिसिन सेव्ह होतील. म्हणून म्हणजे तुम्ही खर्च करणार नाही मेडिसिन्स मध्ये, बरोबर. आणि ज्या रोजच्या आहेत तुमच्या डायबिटीसच्या आहेत, बीपीच्या आहेत, त्या नॉर्थ ईस्टला ठेवा. हा आता नॉर्थ ईस्टला का, तर नॉर्थ ईस्ट ही इम्युनिटीची दिशा आहे. तर त्याच्यामध्ये ती इम्युनिटी लवकर मिळेल, तर तुम्हाला ती लवकर लागेल, बरोबर, ती मेडिसिन. तर खर्च आपला कुठेतरी कमी होईल. पण जर ती नॉर्थ ईस्टला, तुमचा परफेक्ट नॉर्थ ईस्टला बाथरूम आहे, टॉयलेट आहे, तर त्याला रेमेडी नाही.
तो तुम्ही शक्य असेल तर तो फोडा. बाकी सगळ्यांना रेमेडी आहे, याला रेमेडी नाही. म्हणजे इतकंपर्यंत आहे. अजून आज बघितल्या गेलेलं आहे आम्ही जेव्हा R&D करतो त्याच्यामध्ये, तर नॉर्थ ईस्टला ज्यांच्या घरात आणि कुंडली पण बघितली तर त्यांना कॅन्सर पर्यंत पण ती गोष्ट गेलेली आहे. इतका त्रास होऊ शकतो. फक्त कॅन्सरच नाही, पॅरालिसिस पण होऊ शकतो. मल्टिपल येऊ शकतात, कमी वयात त्या गोष्टी होऊ शकतात. बरोबर. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की मी अंगठ्या बघते बऱ्याच हातामध्ये, त्याच्यात ती जी आहे ती घातलेली आहे टॉर्टॉइसची, तर कोणी सांगितली आहे तुम्हाला घालायला? नाही मॅम, मी ऍक्च्युली असं शॉप मध्ये गेलो, मला ऍक्च्युली गोल्ड थोडं आवडतं, मग मी गेलो शॉप मध्ये, मला गोल्ड आवडतं म्हणून तर मी गेलो आणि मला ही जरा इंटरेस्टिंग वाटली, मग मी ही घेऊन टाकली होती. अशी एज तर अजून आपलं काही खूप नाही आहे, अजून ग्रोथ करायचं आहे तुम्हाला. बरं, टॉर्टॉइस चालतो कसा? स्लो जातो. तर ग्रोथ आपल्याला कशी पाहिजे? फास्ट, म्हणजे नॉर्मल तरी पाहिजे ना. तर मी एक तुम्हाला सजेशन देईल आता इथे, की ती तुम्ही जर तुम्हाला ग्रोथ फास्ट पाहिजे तर ती काढून घ्यावी. ओके. कारण टॉर्टॉइसची जी सेम हे तसं वर्क करतं, चाल जी आहे तशीच तुमची ग्रोथ होणार आहे हळूहळू. आता ही कोणी घालावी, की ज्यांना पहिले तर मी ठेवून दे. नक्कीच. मॅम, मग हिचं मी करू काय आता? म्हणजे ही मी सोबत ठेवू की नको, किंवा घरी ठेवू शकतो? मॅडम साठी त्याच्यासाठी दुसरी अंगुठी बनवून घ्या. चालेल, तसं करू शकतो. तर ही अंगुठी ऍक्च्युली नकोच घालायला, पण कोणी घालायला पाहिजे की ज्यांना स्टॅबिलिटी हवी आहे, ज्यांची ग्रोथ छान झालेली आहे, आता स्टॅबिलिटी हवी आहे. बरोबर. कारण स्लो अँड स्टेडी नंतर वगैरे. मी असं पण आता मी 45 आहे, पण मला माझी ग्रोथ अजून करायची आहे. तुम्हाला बरोबर आहे. मल्टिपल वर्क करतात. इट्स डिपेंड की कोणाला आपली ग्रोथ वाढवायची आहे, की इन्क्रीज करायची की नाही, मला फास्ट जायचं आहे, तर मी नाही घालणार आहे. पण असतात काही 45-50 एजची लोक आहेत ज्यांची ओके आहे, सगळं स्टेबल झालेलं आहे, मुलं मोठी झालेली आहेत, आता स्टेडी असायला पाहिजे लाईफ मध्ये, कुठेतरी स्टॅबिलिटी हवी आहे, आणि जसं चालू आहे ते प्रॉपरली हळूहळू चालत राहू दे, त्यावेळेस त्यांनी ती घालावी. अदरवाईज नाही. तुम्ही तर बिलकुल नाही. नक्की मॅम, मी आता काढून टाकली आता. चालेल. येस मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही दिलेल्या पूर्ण माहितीमुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे. आणि तुम्हालाही काही म्हणजे कन्सल्ट करायचं असेल, काही असेल तर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. मॅमचं जेव्हा म्हणजे सेमिनार्स वगैरे, किंवा त्यांचा जेव्हा टाइम त्यांना फ्री मिळेल तेव्हा त्या तुम्हाला त्यांचं जे काय असेल चार्जेस वगैरे त्यावेळेस त्या तुम्हाला कन्सल्ट करतील. तुमचं वास्तूचं काही असेल, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही सगळं मॅम सोबत डिस्कस करू शकता. नक्कीच करू शकता. आणि तुम्हाला म्हणजे खूप जास्त ज्यांना प्रॉब्लेम असेल, त्या माझ्या एक व्हॉट्सअप नंबर आहे जो फ्री मध्येच आहे. त्यांच्या 1 ते 2 रेमेडीज मग मी त्याच्यामध्ये त्यांना फ्री मध्ये देते. असे बरेच आपले क्लायंट्स आहेत की ज्यांना भरपूर प्रॉब्लेम आहे, पण ते पे करू शकत नाही. असं होतं. तर मग मी त्यांना तेवढी मदत करते. नक्कीच मी मदत करेल, आणि तुमच्या व्ह्युअर्सला त्याचा खूप फायदा होईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.